C295 हा सांकेतिक शब्द मागील 1-2 दिवसांपासून आपण सगळेजण ऐकत आहोत. ही केवळ एक टर्म अथवा नाव नाही. हा भारताच्या लष्करी क्षेत्रातल्या प्रगतीचा एक मैलाचा दगड ठरला आहे. C295 हे भारताने निर्माण केलेलं एतद्देशीय प्रकारचं लष्करी वाहतूक विमान आहे. या नवनिर्मितीचं महत्त्व जाणून घेऊया या एक्सप्लेनर व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सौरभ सद्योजात. भारत गौरव या विशेष मालिकेत आपलं सहर्ष स्वागत. आपण पाहताय महा MTV. C295 हे लष्करी वाहतूक विमान टाटा ॲडव्हान्स सिस्टम्स लिमिटेड आणि एअरबस यांच्या भागीदारीतून गुजरातच्या वडोदरा या ठिकाणी असणाऱ्या फायनल असेंब्ली लाईनमध्ये निर्माण करण्यात आलं आहे. यातलं मेक इन इंडिया मॉडेल म्हणजे 2021 साली भारत सरकारने एअरबस या कंपनीसोबत सुमारे 21,935 कोटींचा करार केला होता, ज्या अंतर्गत एकूण 56 C295 विमानं भारताच्या वायुसेनेला मिळणार आहेत. या करारातली पहिली 16 विमानं स्पेनमधून फ्लाय अवे होऊन म्हणजेच थेट उड्डाण करत भारतात आणली जात आहेत. तर उर्वरित 40 विमानांची निर्मिती पूर्णपणे भारतात म्हणजेच वडोदरामधल्या प्लांटमध्ये केली जाणार आहे. या वाहतूक विमानाची क्षमता पाहूया. हे विमान एकाच वेळी सुमारे 70 सैनिक किंवा 50 पॅराट्रूपर्स यांना वाहून नेण्यास सक्षम आहे. तसंच यात वैद्यकीय आणीबाणीसाठी मेडिकल इव्हॅक्युएशनची सोय असून यात आधुनिक अशा प्रकारचं डिजिटल कॉकपिट देखील आहे. या विमानाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे विमान अतिशय लहान, कच्च्या आणि खडबडीत धावपट्टीवरूनही सहजगत्या उड्डाण आणि लँडिंग करू शकतं. यामुळे लडाख, सियाचीन, अरुणाचल प्रदेश आणि ईशान्येकडील दुर्गम अशा सीमावर्ती भागात सैनिक आणि रसद या दोहोंना पोहोचवण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरेल. भारतीय वायुसेनेला याची गरज का होती ते समजून घेऊया. भारतीय वायुसेना गेल्या अनेक दशकांपासून ॲव्रो HS-748 ही जुनी वाहतूक विमानं वापरत आहे, जी 1960-1970 या दशकातील आहेत. हे तंत्रज्ञान जुनं असल्यामुळं त्यांचा देखभाल खर्चही अधिक आहे. वायुसेनेला एका आधुनिक आणि अशा विश्वासार्ह विमानाची गरज होती, जी C295 याच्यामुळे पूर्ण होईल. भारतासाठी हा निश्चितपणानं एक गौरवाचा क्षण आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला आपल्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून अवश्य कळवा आणि महा MTVच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.